आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावामधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। योजनांसाठी पैसे घेतले, तगादा लावतात दलाल बूर, लासूर स्टेशनसह परिसरातील शेकडो लाभार्थी शेतकऱ्यांची फसवणूक, पैसे मिळत नसल्यामुळे अनेक जण त्रस्त। वैयक्तिक लाभाची योजना मंजूर करून देण्यासाठी दलालांकडून वेगवेगळे दर ठरवण्यात आलेले आहेत। गाय गोठा 10,000 रुपये, विहीर 25 ते 40,000 तर मोहगणी 15 ते 25,000 रुपयांप्रमाणे दलालांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन मंजुरी आदेश देण्याचा धडाका सुरू केलेला आहे। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नको, पार्थ पवारांना जबाबदार धरलेच पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मागणी। धनंजय मुंडे अगोदरच वादग्रस्त आहेत, त्यांच्यावर कृषी मंत्री म्हणून झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्पष्टता आणि खुलासे झालेले नाहीत, त्यामुळे वादग्रस्त असलेल्या मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली। 2 महिन्यात सोयाबीन निर्यातीमध्ये 38% वाढ, सोपाचा अंदाज। पूर्ण हंगामात मात्र निर्यातीचा टक्का घसरणार। यंदाच्या हंगामात एकूण केवळ 8 लाख टन सोयाबीन पेंड निर्माण होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी एकूण 20 लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती। मनरेगा संपुष्टात आणण्याचा डाव, जे रामजी विधेयकावर प्रियंका गांधींचा तीव्र हल्ला। 100 दिवसांवरून 125 दिवस काम देण्याची भाषा ही फसवणूक आहे। या योजनेचा मोठा भार राज्यांवर टाकला जाईल। अनेक राज्यांकडे, विशेषतः ज्या राज्यांना या योजनेची सर्वाधिक गरज आहे, तिथे पुरेसा निधीच उपलब्ध नाही, त्यामुळे ही योजना आपोआप संपुष्टात येईल असा थेट आरोप काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी केलाय। अतिवृष्टी नुकसानग्रस्तांच्या जखमेवर मीठ, लोणार पंचायत समितीत अर्ज नाकारण्याचा शेतकऱ्यांचा आरोप। 233 नावेच वरिष्ठांकडे पोहोचलीत। जोपर्यंत देवाभाऊ तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाथर्डीत निर्वाळा। धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना संदेश। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार असा थेट इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय। राज्यात ई-हक्क प्रणालीमध्ये नाशिक आणि पुणे आघाडीवर 10 लाख अर्ज, विभागातून 4,73,000 अर्ज दाखल, तलाट्यांचा भार कमी। विठ्ठल मूर्तीच्या चरणाची होऊ लागली झीज, पुरातत्व विभागाचा अहवाल विधी आणि न्याय विभागाच्या परवानगीनंतर वज्रलेप करणार। माणिकडोह बिबट निवारा केंद्र हाऊसफुल, क्षमतेपेक्षा अधिक, सध्या केंद्रामध्ये 120-125 बिबटे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित विहिरींच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी, 77 लाखांची मागणी, पहिल्या टप्प्यामध्ये 32 लाखांचा निधी प्राप्त। रोयो विभागाकडे आतापर्यंत 537 प्रस्ताव आले होते, यापैकी परिपूर्ण असलेल्या 415 प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे। व्हिएतनामसाठी 15,000 टन मका कंटेनरद्वारे झाला रवाना, आवक वाढल्यामुळे लासलगाव बाजार समितीतून जहाजाद्वारे परदेशवारी। लासलगाव बाजार समितीच्या आवारात सध्या मक्याची मोठ्या प्रमाणात परदेशवारी सुरू असून कंटेनरद्वारे मका मुंबईला पाठवत जात आहे। बेदाणा निर्मिती हंगाम 25 दिवसांनी लांबणार, द्राक्ष टंचाईमुळे बेदाणा निर्मिती धोक्यात, उत्पादनामध्ये 60% घट येण्याची शक्यता। रेणापूर तालुक्याला कधी मिळणार मोबाईल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका, रेणापूर तालुक्यात पशुपालक अडचणीत, रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणात मागणी। अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात झाली 600 रुपयांची घसरण, आवक दुपटीने वाढली, मात्र गावरान कांद्याला मिळालाय 2,500 रुपयांचा भाव। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी 773 टन कांद्याची आवक झाली। यावेळी अपवादात्मक भाव म्हणून 44 लाल कांद्याच्या गोण्यांना उच्च प्रतीचा प्रति क्विंटल 3,000 रुपये, तर 29 लाल कांद्याच्या गोण्यांना लॉटला 2800 रुपये असे 137 गोण्यांना उच्च प्रतीचा 2700 रुपयांचा भाव मिळालाय, अशी माहिती बाजार समितीने दिली। काम बंद आंदोलनामुळे पंढरपूर तहसीलमध्ये शुकशुकाट, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू, नागरिकांची मात्र गैरसोय। मोबाईलचा रिचार्ज महागणार, 299चा प्लान 359 रुपयांना मिळणार। हिंदुस्थानातील सर्व टेलिकॉम कंपन्या आर्थिक वर्ष 2026 आणि 27च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या दरम्यान शुल्क 20% वाढवणार आहे। हे शुल्क वाढवल्यानंतर ग्राहकांना 4G आणि 5G प्लानसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफच्या दरात वाढ केल्यानंतर मोबाईल रिचार्जवर ग्राहकांना कमीत कमी 50 ते 70 रुपये जास्तीचे द्यावे लागू शकतील। लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदम मिळणार। महानगरपालिका मतदानाच्या 4 दिवस आधी होणार वितरण। आचारसंहितेची अडचण नाही। 2,42,00,000 लाखांपैकी केवळ 1.5 कोटी महिलांनी KYC केली।
जामखेडमध्ये शेतकऱ्यांना मिळेना युरिया, पॉस मशीनवर साठा, गोदामात मात्र तफावत. तालुक्यामध्ये पॉस मशीनवर मोठ्या प्रमाणात खत साठा उपलब्ध असल्याचं दाखवलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतानाच दिसत आहे. थेट बांधावर जाऊन करणार ई-पीक पाहणी अधिकाऱ्यांची मोहीम, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी. डिंबे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडले, आंबेगाव शिरूर तालुक्यातील 45 गावांना दिलासा मिळणार. हुतात्मा बांबू घेनुसागर डिंबे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील एकूण 45 गावांमधील रब्बी हंगामातील शेती आणि पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सोने 72 आणि चांदी 117% महागले, वर्षभरात दराने घेतली भरारी. डिसेंबरमधील सोने चांदीचा सर्वकालीन गाठला उच्चांक. कापूस खरेदी ऑनलाईन स्लॉट नोंदणीमध्ये गैरप्रकार, CCI केंद्र शिंदेखेडा येथील घटना. मका खरेदी केंद्र सुरू करून नोंदणीची मुदत देखील वाढवावी. CCI कापूस खरेदीसाठी ऑनलाईन स्लॉट काही मिनिटातच फुल दाखवले जात आहेत. सामान्य शेतकऱ्यांना स्लॉट मिळत नाही, त्याची चौकशी करावी. तांत्रिक अडचणी, इंटरनेट समस्या आणि डिजिटल अशिक्षणाप्रमाणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाल्याचं दिसून येत आहे. आता शाळांमध्ये छडी लागे छमछम, आता बंद. सुरक्षेसाठी नवीन नियम, मुख्याध्यापक व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित. शाळांमध्ये शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळाला आता पूर्णविराम. वर्षभरात 1.25 लाख टन मक्यापासून इथेनॉल निर्मिती, तेल कंपन्यांना 477 कोटी लिटरचा पुरवठा. इथेनॉल निर्मितीसाठी मक्याला सर्वाधिक पसंती. अखेर जी विधेयक मंजूर, लोकसभेत विरोधी पक्षांचा गदारोळ. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर कागद फेकले. या विधेयकाला विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला. यावेळी निषेध म्हणून विरोधकांनी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकले. यानंतर विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान सरकारने हे विधेयक पारित केले. कर्जमाफीची तयारी, राज्य सरकारने मागवली कर्जदार शेतकऱ्यांची माहिती. DCC सह अन्य बँकांकडून माहिती संकलनाला सुरुवात. समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवा, लोकसभेत ओमराजे यांनी मांडलाय नदीजोड प्रकल्पाचा मुद्दा. समुद्राला वाहून जाणारे हे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात वळवल्यास त्याचा मोठा फायदा शेतीला होईल. यामुळे दुष्काळ हटवण्यास मोठी मदत मिळणार आहे आणि या मागणीसाठी जिल्ह्यातील अनेक नागरिक तसेच आमदार कैलास पाटील यांनी देखील हा मुद्दा सातत्याने उचलून धरलाय. आता खासदार राजे निंबाळकरांनी लोकसभेत हा मुद्दा मांडून केंद्र सरकारचं देखील लक्ष वेधलं आहे. राज्यातील 450 वाघांना रेडिओ कॉलर लावणे अशक्य. राज्यात वाघांची संख्या सुमारे 450 पर्यंत पोहोचली असून सर्व वाघांना रेडिओ कॉलर लावणे प्रत्यक्षात अशक्य असल्यामुळे वन विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सांगितलंय आणि या प्रकरणात वाघ संरक्षण आणि व्यवस्थापनामधील व्यावहारिक अडचणी अधोरेखित झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.